नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बहुप्रतीक्षित मुंबई मेट्रो लाईन 2B तसंच मेट्रो लाईन 9चं लोकार्पण झालं. मुंबईत मेट्रोचं जाळं अधिक समृद्ध करणाऱ्या या प्रकल्पाविषयीचा हा वृत्तांत. मुंबईला देशातलं सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेलं शहर बनवण्याचा संकल्प असून या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई मेट्रो लाईन 2Bचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. मेट्रो 2Bचे उर्वरित 2 टप्पे पूर्ण झाल्यानंतर पूर्व पश्चिम तसंच उत्तर दक्षिण मुंबई एकमेकांशी जोडली जाणार आहे. हार्बर लाईनला जोडणारी ही पहिली मेट्रो असल्याने वाहतूक व्यवस्थेत नवा अध्याय सुरू होत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई तसंच मुंबई महानगर प्रदेशात एकूण 337 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क उभारण्याचं उद्दिष्ट असून ते पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे 70 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करू शकतील. त्यामुळे उपनगरीय रेल्वेवरील 90 लाख प्रवाशांचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी बीकेसी परिसरात पॉड टॅक्सी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. तत्पूर्वी मेट्रो लाईन 9च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. ही मेट्रो लाईन 7शी जोडली गेल्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली संलग्नता मिळणार आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई म्हणून 1,80,574 शेतकऱ्यांना तब्बल 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यानच्या अवकाळी पावसाने राज्यात शेतीचं सुमारे 1,14,752 हेक्टर क्षेत्र बाधित झालं. यामुळे 1,80,574 शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचं नुकसान झालं. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाख रुपयांची मदत देण्यात आली. हे नुकसान प्रामुख्याने चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात झालं. तर जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1,45,606 हेक्टर खाली असलेल्या शेतीचं नुकसान झालं असून 2,33,890 शेतकऱ्यांना याचा फटका बसला. या ठिकाणी ही मदत दिली गेली आहे. आता घेऊया धावता आढावा आठवड्याभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पासाठी खोदकाम करणाऱ्या अवाढव्य अर्जुन आणि नायक या TBM यंत्रांचा लॉन्चिंग सोहळा नुकताच ठाणे इथे झाला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. जैवविविधतेनं समृद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातल्या जागेचा पर्यावरणीय विकास करण्यासाठी वन विभागानं झिरोदा कंपनी तसंच संवर्धन भागीदार फार्मर्स फॉर फॉरेस्ट या संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. दीर्घकालीन पर्यावरण पुनरुज्जीवन आणि हवामान लवचिकतेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये चालू वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची विविध विकास कामं केली जात आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आलं असून या प्रक्रियेत साधू महंतांचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनवण्यासाठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणीच काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता समारंभात बोलत होते. राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी बारामती तालुक्यातल्या बाधित शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवडाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.